हरे कृष्णा. तर आठवत आहे कोणाला आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? हो प्रभू, आपण वर्ष हरे कृष्णा आपण वर्ष 40-41 केलेला. बरोबर. आणि बेसिकली हे अर्जुनाने अगोदर प्रश्न विचारलेले 3 प्रश्न, त्याचे भगवंत हे उत्तर देत आहेत की अशा व्यक्तीचा ज्याने अ, भक्ती मार्ग हे केला, स्वीकार केलाय, पण त्यांनी अचीव नाही केला, तर ही विल लूज बोथ मटेरियल एन्जॉयमेंट ॲज वेल एज ही विल नॉट अटेंड द गोल. अशा व्यक्तीचं काय होईल मग? बरोबर. त्यावर भगवंतांनी सांगितलं की हे कधी वेस्ट जात नाही. आणि त्यात कॅटेगरी असतात ज्यांनी लिटिल ॲडव्हान्स थोडी ॲडव्हान्समेंट केली आहे, तर आणि ज्याला इच्छा आहे, तर त्याला फायनली स्वर्ग मिळतं. आणि नंतर तो एका जो रिच फॅमिली आहे त्याच्या घरी जन्माला येतो, जेणेकरून जो भक्ती मार्ग आहे तो सोपा होतो. आणि ज्याने जास्त ॲडव्हान्समेंट केली आहे, जो योगी, आणि लास्ट मोमेंटला किंवा खूप काळाने तो त्या मार्गावरून अ, विमुख झालाय, तर अशा अशा भक्ताचं किंवा अशा योगीचं जन्म कोणत्या ब्राह्मण कुळामध्ये होतो, जेणेकरून तो भगवंताशी प्राप्त बरं. होईल. बर. ते जे ब्राह्मण कुळामध्ये जे जन्म मिळतो ते जास्त केलेल्या व्यक्तीचं नाही होत. जास्त केलेल्या व्यक्तीचं कृष्ण आज आपल्याला सांगणार एक्झॅक्टली काय होतं ते त्याचं. हं? पण म्हणजे ज्यांनी कमी केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन कॅटेगरीज पाडल्यात कृष्णाने. पहिली कॅटेगरी म्हणजे ज्यांनी खूप कमी केलेलं आहे, त्याला एका श्रीमंत घरात जन्म मिळतो. आणि दुसऱ्याला जो असतो त्यांनी जर अशी जास्ती केलंय पण तेवढं केलं नाहीये, त्याला ब्राह्मणाच्या घरी जन्म मिळतो. ओके, पण हे कधी मिळतं त्याला आणि का मिळतं? कृष्ण असं का करतो? कोण सांगेल ते? आता समजा साधा साधा बेसिक प्रश्न आहे ना. ज्यांनी कृष्णाचं जास्ती केलेलं आहे त्याला एका धनाढ्य घरात जन्म मिळाला ना पाहिजे ना. लाईक फॉर एक्झाम्पल अंबानी, टाटा, बिर्ला, बिल गेट्स ह्यांच्या घरी जन्म मिळणं म्हणजे सुखसोयी भरपूर असतील, राईट? मग कृष्ण असं का नाही. करतो की ज्यांनी खूप कमी केलंय त्याला धनाढ्य घरात जन्म देतो, आणि ज्यांनी थोडंसं केलेलं आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जरा जास्ती केलंय त्याला एका ब्राह्मणाच्या घरी देतो जन्म. ब्राह्मणाच्या घरी जन्म मिळणं म्हणजे तसं भौतिकदृष्ट्या तो काही जास्ती ॲडव्हान्स नसेल तो, त्याला एन्जॉयमेंट कमी मिळणार. मग असं काय? ही पार्शालिटी झाली ना, वेडेपणा झाला ना. नाही, सो इथे पुन्हा कृष्ण भगवान त्याच टॉपिकवर एम्फसाइज करताय की बेसिकली मटेरियलिस्टिक लाईफ, रिचनेस इज मटेरियलिस्टिक लाईफ. आणि ब्राह्मण व्यक्ती म्हणजे त्याच्याकडे निम्न, बेसिकली शरीराचा उपभोग घेणारे, उपभोग म्हणण्यापेक्षा शरीर व्यवस्थित ठेवून, सो दॅट तो भक्ती मार्ग जो त्याचा स्पिरिच्युअल जर्नी, त्याचा योग्य डायरेक्शनला पूर्वजन्मामध्ये नाही झालेला, ही स्टील कॅन कंटिन्यू. जर जास्ती रिचनेस असेल तर अजून म्हणजे तेच मटेरियलिस्टिक कडेच तो आकृष्ट होईल. तर ते असं म्हणजे मला वाटतंय, जेवढं आतापर्यंत पास्ट श्लोकामध्ये समजलं गेलं प्रभूजी. पण आता असा प्रश्न येतो ना, निर्माण होतो की जर का एका ब्राह्मणाच्या घरी जन्म मिळाल्यावरती लोकाला जास्ती पैसे नाही आहेत म्हणून मटेरियलिस्टिक लाईफकडे जर आकर्षण कमी होणार आहे, तर म्हणजे काय की जर का कोणाला मटेरियलिस्टिक लाईफ जास्ती मिळालं, जास्ती पैसे असलेलं घर मिळालं, तर त्याला म्हणजे त्या मार्गावरनं भटकण्याची प्रोबॅबिलिटी जास्ती आहे, राईट? हा, मग हा. कृष्ण त्या अशा व्यक्तीला जन्म काच देतो तिकडे जिकडे प्रोबॅबिलिटी भटकण्याची जास्ती आहे? मग का करतो असं? नाही, ते तर आपले म्हणजे जे आहेत, आपण जे म्हणतो भोग आहेत, पास्ट कर्म आहेत, नाही, किंवा ते सगळं ठीक आहे, कर्माच्या दृष्टीने त्यांनी दिले, पण करतो का? का करतो? हरे कृष्णा प्रभूजी. प्रभूजी, अरे, माझ्या मते त्यांनी इथे भगवंतांनी उन्नतीचा खरा मार्ग दाखवलाय की आपल्याला जर स्टेप बाय स्टेप प्रगती करायची असेल तर आपल्या ज्या मटेरियलिस्टिक ज्या काही इच्छा असतात त्याची म्हणजे जो थोडा सुरुवात झाला, आपण काय पूर्णपणे म्हणजे लाईक हे नाही झालोय, म्हणजे अजूनही शुद्ध झालं नाही. तर मग ते प्रत्येकामध्ये ज्या मटेरियलिस्टिकच्या ते गोष्टी ते असतात, सगळं ठीक आहे. कोणा थोडाफार नाही, प्रमाणात असतात. नाही, ते ते सगळं ठीक आहे. का करतो तो?
तो का जेणेकरून करेल? आपण त्या इच्छा पूर्ण पूर्ण होतील, ज्या काही राहिलेल्या उरलेल्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील, आणि मग नंतर मग एकदा समाधान झालं की मग आपण पूर्णपणे डिवोशनल होऊ शकतो, डिवोट करू शकतो मला आपल्याला. असं वाटतं प्रभूजी की कर्मयोगाची सुरुवात करण्याकरता कदाचित असेल, कारण की पैसा जास्त असेल तर माणसाचं मन थोडस सोशल सर्व्हिस वगैरे करण्याकडे जाते, तर पुण्यकर्माच्या मार्गाला सुरुवात करून हळूहळू असं कदाचित असू शकेल. आय मीन जस्ट गेसिंग प्रभूजी. नाही, मग हे जर सॉरी पण मी स्पष्टच बोलतोय. हे जर उत्तर असतील तर ह्याचा अर्थ आपण म्हणजे मागच्या आठवड्यात जे बोललो ते नीट समजलं गेलेलं नाहीये. एक मी दुसरा प्रश्न विचारतो मी. हे जे जन्म मिळतात ह्या घरी त्या घरी वगैरे, हे कधी मिळतात? त्याच्या आधी काय होतं? म्हणजे त्या व्यक्तीच्या आधीच्या जन्माच्या मृत्यूनंतर आणि हा जो जन्म मिळतोय त्याच्या आधी मध्ये काय घडतं? बर, ठीक आहे. थोडंसं आपण रिव्हिजन करून घेऊया. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कोणाला, हा सुहास प्रभू काय बोलायचंय? प्रभू तुम्ही सांगितलं की अ, जो भक्ती मार्गावर यांचे जे डिझायर्स आहेत आणि जो पुण्यकर्म करतो, बेसिकली पुण्यकर्म काय केले असते, तर स्वर्गात तो भगवंत पण बोलतात की तू अ, अ, खूप उपभोग घे त्याचा स्वर्गात, आणि त्यानंतर ते अ, त्या फॅमिली, रिच फॅमिलीमध्ये तो जन्माला देतो. तुम्हाला सांगतो. बरोबर, बरोबर. तर अगदी संक्षिप्त रूपात आपण बघून घेऊया. काय झालंय, तीन मार्ग आहेत जीवन जगण्याचे. ओके. एक पापकर्म आहे, एक पुण्यकर्म आहे, आणि एक योग मार्ग आहे. ठीक आहे. तर योग मार्ग असा आहे की ज्याच्यामध्ये आपण कमीत कमी कर्मयोगापासून सुरुवात करतो. म्हणजे एखादी गोष्ट आपण करतो जी शास्त्रात सांगितली आहे ती करायची, पण स्वार्थाकरता न करता. ठीक आहे, हा एक मार्ग झाला. दुसरा आहे पुण्यकर्म. म्हणजे शास्त्रात जे सांगितलं आहे ते करायचं, पण स्वार्थाकरता करायचं. मिनिंग मला उपभोग घ्यायचा आहे. हा, कोणता गाडी, कोणती बंगला हवा आहे, त्याच्याकरता भरपूर पैसा हवा आहे, किंवा चांगला नवरा किंवा चांगली बायको किंवा चांगलं एज्युकेशन किंवा जे काही आहे ते भौतिक आहे. हं? ते मिळवण्याकरता पुण्य करायचं. आणि तिसरं आहे पापकर्म. ठीक आहे. तर कृष्ण पापकर्मा रिलेटेड इथे बोलत नाही. पापकर्म हे कृष्णाने खूप कमी पूर्ण भगवद्गीतेमध्ये ऍड्रेस केलंय. 16व्या अध्यायात तो थोडा बोललेला आहे त्याबद्दल. पण भगवद्गीता ही पाप करणाऱ्या लोकांकरता नाहीच आहे. ठीक आहे. त्यामुळे उरतात फक्त दोन मार्ग. त्याच्याबद्दल अर्जुन विचारतोय की जी व्यक्ती कर्मकांड म्हणजे सकाम कर्मयोग म्हणजेच पुण्यकर्म, म्हणजेच शास्त्रात सांगितलंय ते स्वार्थाकरता एक्सेप्ट करायचं आणि त्याप्रमाणे करायचं. हा मार्गावरती जी चालणारी व्यक्ती आहे, ती व्यक्ती जर का योग पद्धतीवरच्या मार्गावरती चालायला चालू करते आणि ती जर ते पूर्ण गोल, जो फायनल गोल आहे तो अचीव नाही करू शकत, तर अशा व्यक्तीचं काय होतं? हा प्रश्न होता अर्जुनाचा. म्हणजे कोणते दोन मार्ग कंपेअर केलेले आहेत? कर्मकांड आणि योग मार्ग, योग पद्धतीचा मार्ग. म्हणजेच काय झालं की कर्मकांडामध्ये मनुष्याला भौतिक म्हणजे शारीरिक लेवलवरची एन्जॉयमेंट मिळते. योग पद्धतीच्या मार्गावरती तो तो मार्ग जो आहे, शरीराचा उपभोग घेण्याचा जो मार्ग आहे, त्याला तो व्हॉलंटरीली तो गिव्हअप करतोय तो. ठीक आहे. तर अर्जुन काय बोलतोय की ज्या व्यक्तीनी हा कर्मकांडाचा मार्ग व्हॉलंटरीली सोडून दिलेला आहे, का तर त्याला योग योग मार्गावरती चालायचंय, आणि तो योग मार्गावरचं अल्टिमेट डेस्टिनेशन आहे ते पण तो अचीव करू शकत नाही, तर अशा व्यक्तीचं काय होतं? हा त्याचा प्रश्न होता. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, त्या 37, 38 आणि 39व्या श्लोकामध्ये ह्या प्रश्नाला अजून थोडं इलॅबोरेट केलं आणि त्याला सांगितलं की मग ही व्यक्ती ना इकडे त्याला एन्जॉयमेंट मिळते म्हणजे कर्मकांडाच्या मार्गावरती, ना त्या योग पद्धतीच्या मार्गावरती तो अचीव करतो, त्यामुळे तिकडेही त्याला एन्जॉयमेंट नाही मिळत त्याला. दोन्हीकडे त्याची लूज लूज सिच्युएशन आहे, म्हणजे दोन्हीकडे त्याची हार आहे. हा अर्जुनाचा प्रश्न होता.
तर कृष्णाने पहिल्यांदा काय सांगितलं की पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते, म्हणजे ना इकडे इव इह, ओके, ना तिकडे ना परलोकामध्ये अशा व्यक्तीचा जो योग मार्गावरती चालतो त्याचा कधीही त्याचं नुकसान होत नाही, त्याचा कोणत्याही प्रकारचा नाश होत नाही. आणि नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छेती, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची दुर्गती प्राप्त होत नाही. ओके, हे तो सांगतोय. म्हणजेच काय, त्याने आता फाउंडेशन क्रिएट केलेलं आहे विन विन सिच्युएशन बद्दल सांगायला. अर्जुनाचा थॉट प्रोसेस होती की लूज लूज सिच्युएशन आहे. कृष्ण बोलते नाही, कोणत्याही मार्गावरती तुम्ही चाललात तरी तुमचं नुकसान नाहीये. तुम्ही म्हणजे या योग पद्धतीच्या मार्गावरती चाललात तर तुमचं ना भौतिक पद्धतीमध्ये भौतिक मार्गावरती नुकसान आहे, ना तुमचं योग मार्गावरती नुकसान आहे. पण जर का तुम्ही फक्त कर्मकांडावरती चाललात तर तुम्ही फक्त ह्या शरीराकरता थोडंफार तुम्ही मिळवाल, पण नंतर तुमचं नुकसानच नुकसान आहे. हे कृष्णाचं मेन सांगणं आहे. त्यामुळे आता त्यांनी काय केलंय, फाउंडेशन क्रिएट करून झालं 40व्या श्लोकामध्ये. आता 41व्या श्लोकामध्ये तो त्याला इलॅबोरेट करतोय की कोणते कोणते वेगळे वेगळे मार्ग आहेत. तर 41व्या श्लोकामध्ये त्यांनी एक मार्ग सांगितला आहे. दुसऱ्या 42व्या श्लोकामध्ये जो आज आपण बघू त्याच्यामध्ये त्यांनी दुसरा मार्ग सांगितला. तर पहिला मार्ग जो 41व्या श्लोकामध्ये सांगितलाय त्याच्यामध्ये दोन फाटे फुटतात. पहिला फाटा म्हणजे ज्यांनी ह्या मार्गावरती नुकतं चालू केलंय चालायला, त्यांनी म्हणजे खूप कमी केलेलं आहे ह्या मार्गावरती चालणं. अशा व्यक्तीला काय बोलतोय तो की पहिल्यांदा त्या म्हणजे सॉरी, ह्या मार्गावरती जो चालतोय ज्यांनी खूप कमी केलेलं आहे त्यांना पहिल्यांदा प्राप्य पुण्यकृताम लोकां आणि उषित्वा शाश्वती समा, म्हणजे त्यांना पुण्यकृताम लोकां म्हणजे स्वर्ग त्यांना प्राप्य होतो. आणि उषित्वा शाश्वती समा मिनिंग भरपूर शाश्वत, म्हणजे अगदी भरपूर काळ तिकडे त्यांना स्वर्गामध्ये राहायला मिळतं आणि तिथे त्यांना एन्जॉयमेंट मिळतं. ठीक आहे, हा झाला कॉमन मार्ग जो पहिल्या कॅटेगरीच्या लोकांकरता सांगितलेला आहे. आणि तिकडनं मग दोन फाटे फुटतात त्यांना. पहिला आहे शुचिनाम, म्हणजे ब्राह्मण काइंड ऑफ फॅमिली जी असते त्यांच्या घरी एकाला जन्म मिळतो. आणि दुसरी व्यक्ती ज्यांनी खूपच कमी केलेलं आहे, म्हणजे त्या दोघांमध्ये जर कम्पेअर केलं तर एकानी थोडं जास्ती केलं, एकानी थोडं कमी केलेलं. तर जो थोडं कमी केलेलं आहे त्यांनी त्या व्यक्तीला श्रीमताम म्हणजे एका धनाढ्य व्यक्तीच्या घरी जन्म मिळतो. आणि ज्यांनी जरा जास्ती केलेला आहे त्यांना एका ब्राह्मणाच्या घरी जन्म मिळतो. तर आपण हा प्रश्न विचारलेला की कृष्ण असं का करतो. लॉजिकली आपण जर मटेरियली बघायला गेलो तर आपल्याला काय वाटेल की ज्यांनी जास्ती केलंय कृष्णाचं त्याला जास्ती पैसा मिळाला पाहिजे. पण आणि ज्यांनी कमी केलंय त्यांनी त्याला ब्राह्मणाच्या घरी जन्म मिळाला पाहिजे, कारण ब्राह्मणाच्या घरी जनरली बघितलं तर आपल्याकडे भौतिक सुख कमी असतं जनरली, राईट. पण ते लॉजिक कसं झालं, आपण भौतिकदृष्ट्या विचार करतोय म्हणून, पण कृष्णाचा आध्यात्मिक दृष्ट्या विचार चालू आहे. कृष्ण काय बोलतोय की तुम्हाला ह्या पृथ्वी तलावरती किंवा पाताळात किंवा स्वर्गात फक्त तुम्ही इकडे राहावं ही माझी इच्छा नाहीये. तुम्ही माझ्याकडे लवकरात लवकर परत यावं ही माझी इच्छा आहे. मग त्या मार्गावरती तुम्हाला चालायला लावणं आणि त्या मार्गावरती तुम्हाला अल्टिमेट डेस्टिनेशन मिळवून देणं, ह्याच्याकरता मी जे करावं लागेल ते करतोय. त्यामुळे तो काय बोलतो की तुम्हाला जी भौतिक गोष्टींची इच्छा होती ती इच्छा, म्हणजे तुम्ही योग मार्गावरती चालायला चालू केलं पण तुम्ही भरकटलात का, का तर तुम्हाला थोडंसं मटेरियल एन्जॉयमेंट हवं होतं. मग कृष्ण बोलते तुम्ही एवढंसं मागितलं माझ्याकरता, मी तुम्हाला एवढं देतो मटेरियल एन्जॉयमेंट. तुम्ही फक्त एका जन्माकरता मागितलं, मी तुम्हाला म्हणजे पृथ्वी तलावरची 50 70 100 80 100 वर्ष मागितलं, मी तुम्हाला हजारो हजारो वर्ष आणि ते पण तुम्हाला स्वर्गामधलं एन्जॉयमेंट देतो. म्हणजे काय झालं, क्वांटिटी ऑफ एन्जॉयमेंट पृथ्वीपेक्षा जास्ती मिळालं स्वर्गात, क्वालिटी ऑफ एन्जॉयमेंट ते पण पृथ्वीपेक्षा जास्ती मिळालं स्वर्गात, आणि ड्युरेशन पण जास्ती मिळालं. तर कृष्ण बोलते की मी ते सगळं तुम्हाला आता दिलेलं आहे, आता मी तुम्हाला मुद्दामून धनाढ्य माणसाच्या घरी जन्म दिलेला आहे. का,
तर तुम्हाला ज्या शरीराचा मेंटेनन्स करण्याकरता ज्या बेसिक गोष्टी असतात, रोटी कपडा मकान वगैरे, ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी असतात, ज्याच्याकरता माणसाला भरपूर वेळ झटावं लागतं, काम करावं लागतं, त्याचा बराच वेळ त्याच्यामध्ये वाया जातो, ज्यामुळे भगवंताकडे चालण्याचा प्रयत्न करण्याचा माणसाची प्रोबॅबिलिटी अजून कमी होते. तर कृष्ण बोलतोय की ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आता चिंता करायची गरज नाहीये, त्याची सगळी मी अरेंजमेंट तुमच्याकरता ऑलरेडी करून ठेवलेली आहे, अशा व्यक्तीच्या घरी जन्म देऊन तुम्हाला. आता तुम्ही ही जी परिस्थिती तुमच्याकरता मी निर्माण करून दिली आहे, त्या परिस्थितीचा पूर्णपणे फायदा तुम्ही घ्यावा आणि माझ्या मार्गावरती तुम्ही माझ्याकडे येण्याचा मार्गात पत्करून त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करावा. आता तुमची भरकटण्याची प्रोबॅबिलिटी अजून कमी व्हावी ह्याच्याकरता कृष्णाने ही सगळी अरेंजमेंट करून दिलेली आहे. आणि ब्राह्मणाच्या घरी तो जेव्हा जन्म देतोय त्यावेळी त्याचा ऑब्जेक्टिव्ह असा आहे की तुझा रोटी कपडा मकान विल बी टेकन केअर ऑफ, नॉट टू वरी अबाउट इट, बट आता मी तुला अजून एका हायर लेवलवरती देतोय जिकडनं तुझी जी संस्कार आहेत ते तुला जास्ती चांगले मिळतील, म्हणजे तुझी भरकटून जाण्याची जी प्रोबॅबिलिटी ती अजूनही कमी होईल तुझी. ठीक आहे. तर हे सगळं झालं 41व्या श्लोकापर्यंत. आता तो 42व्या श्लोकामध्ये काय सांगणार आहे की ती दुसरा मार्ग जो होता, ज्यांनी भरपूर भक्ती केलेली आहे, भरपूर वेळ तो योग मार्गावरती चाललेला आहे, पण तरी सुद्धा तो डेस्टिनेशन अचीव करण्यापूर्वी त्याला त्याचं शरीर सोडावं लागलं. तर आता त्या व्यक्तीचं काय होईल ते कृष्ण आता आपल्याला 42व्या श्लोकामध्ये सांगणार आहे. आता क्लिअर झालंय हे सगळं? आता कोणाला काही डाऊट आहे आता? प्रभूजी हो, मला म्हणजे त्या जे ज्याच्याकडे थोडं कमी ज्याने त्या मार्गाला सुरुवात केली त्या व्यक्तीला धनाढ्य व्यक्तीकडे का ठेवतो, तर तुम्ही सांगितलं की त्याला जास्ती कष्ट करायला नको, जेणेकरून तो त्याचा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या म्हणजे भागवण्याकरता मरत राहील. तर तसं न करता त्याने बेसिकली त्याचा म्हणजे त्याचा जास्ती वेळ भक्ती मार्गाला, लवकरात लवकर त्याने भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. पण आय एम नॉट अंडरस्टँडिंग मनी आणि याचं काय रिलेशन आहे प्रभूची? म्हणजे सॉरी, थोडस मी प्रोबॅबिलिटी जर बघितली ना, प्रोबॅबिलिटी म्हणजे असं नाही की प्रत्येक ठिकाणी होतं, पण की एखाद्या व्यक्तीकडे ओके, आपण असं असा एक छोटासा विचार करू. एक एक खोली आहे, त्या खोलीमध्ये एक लहान मूल आहे आणि त्या लहान मुलाच्या अवतीभोवती तुम्ही 12 15 20 50 अशी खेळणी ठेवून दिलेली आहेत. तर त्या मुलाचं त्या खेळण्यांकडे आकर्षण निर्माण होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? खूप जास्ती आहे ना, बरोबर? हो प्रभू. बरं. आणि समजा एक दुसरा एका रूम मध्ये एक अजून एका मुलाला ठेवलंय आणि त्याच्याकडे अगदी 1 2 3 अशी खेळणी आहेत, जुजबी अशी. तर त्याची त्या प्रोबॅबिलिटी त्या खेळण्यांकडे वळण्याची काय आहे? म्हणजे भरकटून जाईल ह्या अँगलने विचार करा. मुलगा खेळण्याकडेच वळणार हे तर नक्कीच आहे, पण तो लवकरात लवकर त्यातनं बोर होईल आणि नंतर मग तो थोडा दुसरा विचार करायला लागेल. ह्या अँगलने जर विचार केला तर प्रोबॅबिलिटी त्या दुसऱ्या सिच्युएशनची की तो लहान मूल लवकर कंटाळेल आणि लवकर तो दुसऱ्या अँगलने विचार करेल ह्याची प्रोबॅबिलिटी जास्ती आहे. म्हणजेच काय झालं की जेवढे आपल्याकडे सुख सोयी सुविधा शारीरिक अँगलवरती जेवढे जास्ती असतात, तेवढी भगवंताकडे आपण आपल्या मार्ग त्या मार्गावरती चालण्याची प्रोबॅबिलिटी कमी होते. हे जनरली आहे. भरपूर भरपूर एक्सेप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला फोर्ड कंपनी तुम्हाला माहिती असेल ना, फोर्ड कंपनी गाड्या बनवते ती. त्या फोर्ड कंपनीचा तो सध्याचा जो मालक आहे ना, तो 1967 68 69च्या वेळेला श्रील प्रभुपादांना अमेरिकेमध्ये भेटलेला. त्यावेळी तो 19 वर्षाचा होता तो मुलगा. आणि त्याचं काही भेटींमध्ये त्याचं एवढं आकर्षण प्रभुपादांकडे वाढलं की तो सगळं सोडून प्रभुपादांबरोबर राहायला तयार झालेला. त्यावेळी प्रभुपाद बोलले नाही, तू ते पण काम कर, तिकडनं लक्ष्मी गोळा कर आणि तू कृष्णाला त्या टेम्पल्स वगैरे बांधण्यामध्ये मदत कर म्हणून.
आणि आज तो फुल टाइम डिवोटी आहे, ब्राह्मण झालाय, त्यांनी एका इंडियन मुलीबरोबर लग्न केलं वगैरे बऱ्याच वर्षांपूर्वी. त्याची मुली आहे ते सगळे पूर्णपणे इस्कॉनमध्ये त्यांनी संपूर्णपणे स्वतःला त्यांनी समर्पित केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला असे बरेच एक्सेप्शन्स दिसतील जे भरपूर पैसा असल्यावरती सुद्धा कृष्णाकडे लक्ष त्यांचं असतं जास्ती आणि त्या मार्गावरती चालतात. त्यामुळे हा मी सांगितलं होता एक जनरल रूल होता. जनरली नॉर्मल ऑर्डिनरी लोकांचा जर आपण विचार केला तर त्यांची प्रोबॅबिलिटी कृष्णापासून लांब जाण्याची जास्ती असते जर का पैसा जास्ती असला तर. म्हणून कृष्ण काय बोलतोय की तू फक्त थोडाच चाललेला ना माझ्याकडे, तर तुझी डिटर्मिनेशन तेवढी स्ट्रॉंग नाही झालेली. तर मी तुला अशी सिच्युएशन देतो जिकडे तू डिटर्मिनेशन स्ट्रॉंग पण तुझी बनवू शकशील, माझ्याकडनं चालण्याचा प्रयत्न पण करशील. पण तुला समजा माझ्याकडे नाही चालावं असं वाटलं पुढे, तर त्याच्याकरता तुझी ती सिच्युएशन पण मी क्रिएट करून ठेवलेली आहे. असं तुम्ही अशा अँगलने विचार करा की एक मार्ग आहे, एक लाईन ड्रॉ केलेली आहे, एका लाईनच्या एका एंडवरती सुभौतिक लाईफ एन्जॉयमेंट ठेवलेली आहे आणि दुसऱ्या इकडे कृष्ण ठेवलेला आहे. तर तुम्ही जेवढं हे तुम्ही सोडाल तेवढं तुम्ही कृष्णाकडे जास्ती तुम्ही चालत जा. ह्या अँगलने सुद्धा तुम्ही विचार करू शकता. पण दिस इज अ जनरल रूल, इट इज नॉट काइंड ऑफ एन एव्हरी सिच्युएशन करता ऍप्लिकेबल होईल म्हणून. ओके अरे, प्रभूजी. हरे अजून कृष्ण. कोणाला काही प्रश्न उरलाय? हे क्लिअर झालंय का? हा खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, त्यामुळे आपण जरा थोडं डिटेलमध्ये आपण बोललो ह्याबद्दल. आपण आता 42वा श्लोक बघूया आपण. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदीदृशम. अनुवाद. हरे कृष्ण. अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तीच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता काय झालंय, आपण आधी बॅकग्राऊंड बोललो आपण, त्यामुळे मी परत हे नाही करत. तर जी व्यक्ती अ, हा दुसरा मार्ग आता कृष्ण त्याबद्दल सांगतोय ना, ज्या व्यक्तीनी बरंच चाललेलं आहे योग मार्गावरती कृष्णाच्या डायरेक्शनला, अशा व्यक्तीला जेव्हा डेस्टिनेशन अचीव करण्याआधी, पूर्णपणे गोष्ट अचीव करण्याआधी जर का मृत्यू आला तर काय होतं, तर त्या सेकंड कॅटेगरीबद्दल आता कृष्ण बोलतोय. त्यांच्या प्रवासाला एक वेगळी दिशा असते. ओके. कारण त्यांनी जेवढी जी आध्यात्मिक प्रगती केलेली आहे त्याप्रमाणे त्यांचा मार्ग अजून अजून क्लिअर होत जातो आणि त्यांना नंतर मग आध्यात्मिक प्रगती त्याप्रमाणे होत राहते. त्यामुळे हा जो कृष्ण जो मार्ग सांगतोय तो 41 आणि 42 ह्या 2 श्लोकांमध्ये तो प्रवास त्याचा पुढे कसा चालू राहतो ते सांगितलेलं आहे. आणि नंतर 43, 44, 45 मध्ये अजून डिटेलमध्ये तो गोष्टी सांगतो की त्याला काय अचीव होतं, काय करतो वगैरे तो. नंतर आता गंमत कशी आहे की ह्याच्यामध्ये ना आपण एक कंटिन्युइटी पण बघू शकतो की ठीक आहे, आज आपण चालायला चालू केलं, आज आपण 42व्या श्लोकात, ह्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे त्या योगीच्या लेवलवरती भलेही आपण पोहोचलो नसू, पण आपण कमीत कमी 41व्या श्लोकात जे सांगितलं त्या योगीच्या लेवलवरती तरी आपण पोहोचलो असू. म्हणजे एक गोष्ट काय आहे, गॅरंटीड आहे की आपल्याला पुढचा जन्म पशु योनीत, पक्षी योनीमध्ये, किंवा माशांच्या योनीत, झाडांच्या योनीत, ह्याच्यात तरी मिळणार नाही आपल्याला. कमीत कमी मनुष्य योनीत तरी आपल्याला जन्म मिळेल, हे कन्फर्म झालं आपलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय होईल की मे बी कृष्ण बोलेल की तुम्ही माझ्या मार्गावरती खूप कमी चाललात तर तुम्ही जा स्वर्गामध्ये. तर आपल्याला आता जेवढा जन्म उरलाय त्याच्यामध्ये आपण अजूनही सिरियस प्रॅक्टिस करू शकतो, ज्याच्यामुळे आपण कृष्णाला इंडिकेट करू शकतो की बाबा नको, मला स्वर्गात नको जायला, मला तुला दुसरा जन्म द्यायचा आहे तर तू दे, पण कमीत कमी अशा योगीच्या घरी दे जिकडनं नंतर मला अजून जन्म घ्यायची गरज नाही पडणार. आणि तो म्हणजे हा जन्म जो तो आता 42व्या श्लोकात सांगतोय तो. तर काय होतं अशा व्यक्तीच्या कुळी जन्मात घेतल्या, अशा म्हणजे अशा घरामध्ये, कुटुंबामध्ये जन्म घेतल्यावरती काय होतं, तर कृष्ण बोलतोय की त्याला एक जी सपोर्ट सिस्टम म्हणतो आपण,
अशा सिस्टम मध्ये तो जन्म घेतो. ओके. म्हणजेच काय होतं की समजा एखादा मूल आपण त्याला शाळेत घातलं, तर ती शाळेची जी सपोर्ट सिस्टम असते त्या सिस्टममुळे तो प्रायमरी, सेकंडरी, नंतर SSC, ग्रेड 10, ग्रेड 12 हे कम्प्लीट करतो, युनिव्हर्सिटीमध्ये जातो, ग्रॅज्युएट बनतो, पोस्ट ग्रॅज्युएट बनतो, मास्टर्स बनतो, PhD बनेल. तर ही सगळी सपोर्ट सिस्टम झाली, ज्याच्यामुळे त्याचा एक मार्ग जो आहे तो कन्फर्म झालेला आहे की तो ह्या मार्गावरती चालून हे अचीव करू शकतो. तर ही जी सपोर्ट सिस्टम असते ही कुटुंबामध्ये झालेली असते निर्माण ऑलरेडी. ओके. आई वडिलांनी आपल्या मुलांवरती संस्कार केलेले असतात. ती मुलं नंतर त्यांना जी मुलं होतात त्यांच्यावरती ते संस्कार करतात आणि त्याप्रमाणे पूर्ण ती कुटुंबाची ती एक सपोर्ट सिस्टम, एक वातावरण क्रिएट झालेलं असतं. ज्यामुळे काय होतं की ती नवीन मूल जे जन्माला येतात त्यामुळे त्या सपोर्ट सिस्टम मधनं त्याला पण तीच प्रकारची समज मिळते, संस्कार मिळतात आणि त्याप्रमाणे तो त्या मार्गावरती पुढे चालायला चालू करतो. आणि जेव्हा ही जी सपोर्ट सिस्टम आहे जी आध्यात्मिक जर असली, तर मग काय होतं, त्याचे ज्या प्रयत्न त्यांनी मागच्या जन्मी केलेले त्या प्रयत्नांना एक दिशा मिळते, एक आधार मिळतो आणि एक मागणं असा एक धक्का मिळत राहतो की समजा आपलं मूल कुठे चुकलं, ओके, त्यांनी काही वेडेपणा केला, तर आपण लगेच कसं त्याला बोलतो, अरे बाळा असं नाही करायचं, असं करायचं म्हणून. ठीक आहे. तर ती जे करेक्शन असतं वगैरे त्यातनं एक त्याला पुश मिळत राहतो, तर तो पण तिकडनं त्या सपोर्ट सिस्टम मधनं मिळतो. ज्याच्यामुळे काय होतं, मुलांवरती हे संस्कार मिळाले, मग त्यांची समज चांगली निर्माण होते आणि त्यांच्या चुकांना आपण अवॉइड करायचा प्रयत्न करतो, त्यांच्या चांगल्या कामाकरता आपण त्यांना एनकरेज करतो, त्यांचं डिटर्मिनेशन इम्प्रूव्ह होतं आणि मग ती कृष्णाच्या मार्गावरती चालणं त्यांना ते सिंपल पडत जातं. मग म्हणून कृष्ण काय बोलतोय, ओके, एतद्धि दुर्लभतरम. आता तुम्ही बऱ्याच भगवद्गीताच्या श्लोकांमध्ये बघत असाल तर गुड, बेटर आणि बेस्ट असे जे 3 शब्द आहेत ते, तर त्यातला बेस्ट असं जे आहे ना, म्हणजे सुपरलेटिव्ह फॉर्म जो आहे तो, त्याला तरम या शब्दाने तो कृष्ण सफिक्स करतो, तो म्हणजे ऍड करतो तो शेवटी तो शब्द. तर दुर्लभ आणि दुर्लभतरम म्हणजे दुर्लभ म्हणजे खूप कमी दुर्लभ आहे, पण दुर्लभतरम म्हणजे खूप जास्ती दुर्लभ आहे. ओके. तर तो बोलतो की अत्यंत दुर्मिळ आहे असा शब्द आणि हा जन्म खूपच चांगला आहे म्हणून तो अत्यंत दुर्मिळ आहे. आणि जेव्हा व्यक्ती गंभीर त्यांनी योगाभ्यास केलेला असतो त्यामुळे त्याला असा जन्म प्राप्त होतो. म्हणजे हे कृष्ण असं का करतोय की त्याला जेवढ्या कमीत कमी भौतिक डिस्ट्रॅक्शन्स देईन तुझ्या मी बाजूला, तेवढं तुझं म्हणजे माझ्याकडे येण्याची प्रोबॅबिलिटी वाढणार आहे. त्यामुळे कृष्ण हे असे सिच्युएशन क्रिएट करतं. जिकडे त्यामुळे होतं काय की त्या व्यक्तीने, त्या योगीने ज्या पॉइंटला स्टॉप केलेलं त्याचं चालणं, त्या पॉइंट पासून त्याला तिकडनं चालायला एनकरेजमेंट मिळतं. नाहीतर तुम्ही इमॅजिन करा एखादी व्यक्ती ज्याने खूप चांगलं आध्यात्मिक मार्गावरती चाललेला आहे, अशा व्यक्तीला समजा दारू पिणाऱ्या, जुगार खेळणाऱ्या, नॉनव्हेज खाणाऱ्या, चोरी करणाऱ्या, खोटं वगैरे बोलणाऱ्या अशा लोकांच्या घरी जर जन्म मिळाला, तर त्यामुळे त्याला काय होणार आहे, असे संस्कार मिळणार आहेत. मग काय झालंय की ती नंबर लाईनचं एक्झाम्पल मी देतो ना, तुम्ही 0 पासनं स्टार्ट होण्याच्या ऐवजी तुम्ही निगेटिव्ह पासनं स्टार्ट होताय आणि निगेटिव्ह पासनं तुम्हाला परत 0 वरती आणायला एक वेगळे कष्ट लागणार आहेत. त्या 0 पासून त्या पॉइंट पर्यंत आणायचं जिथे तुम्ही लास्ट लाईफला स्टॉप केलेलं, त्या पॉइंट पर्यंत आणण्यासाठी अजून कष्ट लागणार आहेत आणि नंतर मग तुमची जर्नी स्टार्ट होणार. तर ते अवॉइड करण्याकरता इकडे अशा वातावरणात जन्म मिळणं खूप चांगलं असतं. तर आपण बोललो ह्याबद्दल, त्यामुळे परत डिटेलमध्ये जात नाही. 2 मार्गांचं वर्णन केलंय. पहिली शक्यता जी होती ती त्यांनी 41व्या शहाच्या श्लोकात सांगितली. 42व्या मध्ये तो मुद्दामून अथवा म्हणजे अदरवाईज, इफ नॉट धिस देन दॅट, ह्या अँगलनी तो बोलतोय. ओके.
नंतर कुले भवती धीमताम. ओके. आधी काय होतं, श्रीमताम वापरलेला, आता इकडे तो धीमताम हा शब्द वापरतोय. श्री म्हणजे खूप वेल्थ, प्रॉस्पेरस. धीमताम म्हणजे धी म्हणजे इंटेलिजन्स. हा बुद्धी म्हणतो ना आपण, तर तो धी म्हणजे इंटेलिजन्स. तर अशा इंटेलिजंट का म्हटलंय त्यांना, तर त्यांना माहित आहे की काय आपल्या आध्यात्मिक मार्गाकरता चांगलं आहे आणि काय चांगलं नाही, काय एक्सेप्ट करायचं आणि काय रिजेक्ट करायचं हे त्यांना व्यवस्थित माहिती असतं. आणि आध्यात्मिक दृष्ट्या ते खूप प्रगत झालेले असतात. आणि आता तुम्ही हे कलियुगाचा ऍस्पेक्ट तुम्ही ह्याच्यामध्ये आणू शकता आणि तुम्ही विचार करू शकता की जेव्हा कृष्ण बोलतोय दुर्लभ तरम, तर ते कलियुगाला किती प्रॉपरली ऍप्लिकेबल आहे. आज तुम्ही स्वतः तुम्ही एवढ्या हजारो हजारो लोकांना ओळखत असणार तुम्ही. आज तुम्हीच विचार करा की किती लोक अध्यात्माकरता इंटरेस्टेड आहेत. आपला फक्त भगवद्गीता मराठी म्हणून जो ग्रुप आहे व्हॉट्सॲपवरचा, त्याच्यामध्ये 150-200 मेंबर्स आहेत. किती लोक आज येत आहेत आपल्या या क्लास करता. तर त्या बेसिसवरतीच आपल्याला कळू शकतं की ह्या मार्गावरती चालण्याचा इंटरेस्ट किती लोकांकडे आहे. आता जर का मी त्या भगवद्गीता मराठीमध्ये मी असा मेसेज जर टाकला ना की बाबा अमुक एक पूजा करणार आहे, आपण ऑनलाईन करू, त्या पूजेमध्ये जर तुम्ही सहभागी झालात तर तुमचे सगळे फिनान्शियल प्रॉब्लेम्स दूर होतील आणि हे प्रूव्हन टेस्टेड आहे वगैरे, असं जर केलं ना तर प्रत्येक जण यायला चालू होईल ह्या क्लास करता. पण हा आपला भगवद्गीतेचा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, त्यामुळे आपण अशा लोकांना अशा पद्धतीने आपण कोणाला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करत नाही. आणि त्याचवरून आपल्याला कळून येतं की हे स्पिरिच्युअल जे इन्क्लिनेशन जे आहे ना, हे खूप म्हणजे खूप लोकांकडे आता एस्पेशली कलियुगामध्ये कमी आहे. आणि म्हणून तुम्ही अजून एक पाऊल पुढे जाऊन तुम्ही विचार करू शकता की जर का आत्ता ही स्टेज आहे, तर अजून 2, 3, 4, 5 जनरेशन्स नंतर काय होईल ती स्टेज. आता आपण जरा थोडं ह्याला अनालिटिकली बघूया जरा आपण की असं काय होतं ज्याच्यामुळे आपलं जे बिहेवियर असतं ते डिटरमाइन होतं आपलं. ओके. तर बरेच घटक आहेत, आपण 5 प्रायमरी गोष्टींबद्दल बोलू, असं नाही की दुसरे घटक नाही आहेत म्हणून वगैरे. तर पहिलं म्हणजे काय, आपला पूर्वजन्मीचे जे आपण कर्म केलेले असतात त्या कर्मांचा प्रभाव आपल्यावरती पडतो. ओके. त्यामुळे काय होतं, आणि हे आपण बघा, आपण 16व्या अध्यायात जेव्हा आपण जाऊ ना त्यावेळी कृष्ण ह्याबद्दल सांगतो की जी व्यक्ती, आपण बोलतो ना की हा कसा विचित्र सारखा वागतो किंवा हा मुलगा किती चांगला आहे, तर तो सराउंडिंग्समुळे तो चांगला झालेला असतो. पण सराउंडिंग्सचा त्याच्यावरती प्रभाव जो पडतो आणि त्याला ते आवडतं का, तर त्याला त्याची तशी इन्क्लिनेशन होती आयुष्यामध्ये, आधीच्या आयुष्यामध्ये, म्हणून त्याला ते इन्क्लिनेशनमुळे त्याला त्या गोष्टी आवडतात. एखादा व्यक्ती, मुलगा ज्यांनी खूप दयाळू होता, हं, त्या समोर जर का तुम्ही एका पशुला कापून मारलं तर त्याला आवडणार नाही, तो पळून जाईल तिकडनं. पण ज्या व्यक्तीने हेच काम केलेलं अशा आयुष्यामध्ये, आधीच्या आयुष्यात, तर त्याला हे सगळं बघताना त्याला काही वाटणार नाही, इनफॅक्ट त्याला आनंद होईल अशा. तर हे जे प्रभाव आहेत, पूर्वकर्माचे प्रभाव, ते ह्या जन्मामधनं प्रकट होतात. ते आपल्या मेंटॅलिटीमध्ये, आपल्या कल्चरमध्ये प्रकट होतात. ते तो आपला एक गुणधर्म बनतो, तो एक. दुसरं, पूर्वकर्माचे प्रभाव तर आहेत. नंतर काय होतं, आपलं संगोपन. आपण ज्या सराउंडिंग मध्ये आपलं जन्म झालाय त्या सराउंडिंगचा आपल्यावरती एक इम्पॅक्ट असतो, इफेक्ट असतो. ओके. आणि म्हणून आपण बोलतो ना की आईच्या गर्भात जेव्हा मूल असतं तेव्हापासून त्याला चांगले संस्कार द्यायला पाहिजेत. तर जी आपली सनातन संस्कृती होती ती किती प्रगल्भ होती की बाबा तुम्हाला मनुष्य जन्म मिळालेला आहे, हा किती दुर्लभ आहे हे त्यांना माहिती होतं. आणि त्यामुळे जन्माच्या आधीपासनं सुद्धा त्यांनी म्हणजे हे असे संस्कार करायचे ज्याच्यामुळे तुम्हाला ह्या जन्माचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट प्राप्त करता यावं, ह्या करता त्यांची पूर्णपणे विचार पद्धती होती. हं? आपले जी असोसिएशन असतं ना आपलं,
आपण कोणत्या माणसांबरोबर राहतो, आपले मित्र काय आहेत, ते किती आध्यात्मिक दृष्ट्या इन्क्लाइंड आहेत. समजा माझे 5 मित्र आहेत आणि पाचीच्या पाची त्यांना पूर्णपणे दारू पित असतात आणि नुसते त्यांना आवडत असतं दारू प्यायला, तर प्रोबॅबिलिटी काय आहे की मला सुद्धा दारू प्यायला आवडेल? ती प्रोबॅबिलिटी जास्ती आहे. असं नाही आहे की बाबा प्रत्येक व्यक्ती, त्याचा जर दारुडे मित्र असेल तर प्रत्येक व्यक्ती दारुडी बनतं, असं नाहीये. पण हा काय प्रोबॅबिलिटी वाढत जाते. ठीक आहे. नंतर आपण आपली स्वतःची इच्छा, मला काय करायचं, भलेही माझ्याकडे 50 मार्ग आहेत आणि त्यामधले 49 मार्ग चुकीचे असतील, पण मला काय करायचं, ती डिटर्मिनेशन जी फ्री विल म्हणतो, तो त्याचा एक प्रभाव असतो. आणि ह्या बाकीचे जे सगळे इफेक्ट्स असतात, त्या सगळ्या इफेक्ट्सना तो बॅलन्स आउट करू शकतो किंवा निगेट करू शकतो तो, ही जी आपली स्वच्छ इच्छा जी असते. आणि फायनली सगळ्या आधीच्या फॅक्टर्सपेक्षा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर भगवान श्रीकृष्णाची इच्छा आणि त्यांची कृपा. ह्या बेसिसवरती आपलं पूर्ण हे, आपण कोणतं वर्तन करू, आपण कोणतं वर्तन नाही करणार, आपण कसे म्हणजे काय विचार असतील आपले, काय विचार नसतील, काय बोलू काय नाही बोलणार, हे सगळं जे आहे हे त्याच्या कृपेमुळे पॉसिबल होतं. आम्ही अक्षरशः म्हणजे एक एक इस्कॉनमध्ये एक एक जे म्हणजे अतिशय हाय लेवलचे जे डिवोटीज आहेत ना, तुम्ही जर का त्यांचं बॅकग्राऊंड जर का बघितलं, तर कधी तुम्हाला एक वेळ मिळाला ना, तर एक वेबसाईट आहे howIcame.com, HOWICAME.com, howIcame.com. त्याच्यामध्ये वेगळी वेगळी लोक ज्यांनी इस्कॉनमध्ये आलेले आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड काय होतं आणि त्यांच्यावरती कसा प्रभाव पडला गेला, ज्यामुळे ते आता इस्कॉनमध्ये आलेत आणि पूर्णपणे त्यांनी इस्कॉन करता डेडिकेट केलंय, हे त्यांनी स्वतःची मुलाखती वगैरे दिलेल्या आहेत किंवा लिहून काढलेलं आहे. तर तुम्ही कधी ते वाचा, त्याच्यावरनं तुम्हाला जाणवेल की कृष्णाला एखाद्या व्यक्तीला आणायचं असेल तर तो कशी पूर्ण सिच्युएशन क्रिएट करतो आणि घेऊन येतो, ते पण तुम्हाला जाणवेल. आणि हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या उदाहरणावरनं पण बघू शकता तुम्ही, की बाबा तुम्ही आधी तुम्ही किती मटेरियली माइंडेड होतात आणि आता भगवद्गीतेच्या ह्या क्लासपासनं तुमचं किती इन्क्लिनेशन कमी झालंय मटेरियल गोष्टींकरता, आणि किती भगवद्गीतेकरता, किती कृष्णाकरता तुमचं इन्क्लिनेशन वाढलेलं आहे. आणि ही सगळी श्रीकृष्णाची कृपा आहे, म्हणून ते होत आहे. हे जे प्रत्येक 5 पैकी प्रत्येक घटक थोड्या ना थोड्या फरकाने द्वारे आपल्यावरती ते परिणाम करत असतात ते. पण ह्याच्यामध्ये काय आहे की कधी कधी कृष्ण आपली परीक्षा घेण्याकरता मुद्दामून आपल्याला असं सिच्युएशन मध्ये टाकतो आणि बोलतो की बघूया तू आता काय करतोयस म्हणून. हा, प्रल्हाद, भक्त प्रल्हाद तुम्ही ऐकलं असेल ना, त्याला तर हिरण्यकशिपूनी भरपूर भरपूर पद्धतीने मारायचा प्रयत्न केलेला. गरम तेलामध्ये टाकलेलं, आगीमध्ये टाकलेलं, सर्पांच्या खोलीमध्ये टाकलेलं, एका पर्वतावरनं फेकून दिलेलं, हत्तीच्या पायाखाली टाकलेलं, काय 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 केलेलं. पण प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याची भगवंतांची तर कृपा होतीच होती, पण त्याचं पण डिटर्मिनेशन, त्याचं पण फ्रीविल होतं टू डिसाइड की मी हा मार्ग सोडणार नाही म्हणून. बाप, त्याचा स्वतःचा बाप त्याला बोलतोय नाही तू करू नकोस, मी तुला मारीन, तुला हे करीन वगैरे, मारण्याचा प्रयत्न करतोय, तरी तो सोडत नाही. ती जी झाली ती त्याची भक्ती होती, त्याची ती फ्री विल होती, त्याची स्वतःची इच्छा होती की मी सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही. विष्णू, कृष्ण विष्णूला मी सोडणार नाही म्हणजे नाही. ही जी त्याची जी स्वेच्छा आहे ना, स्व इच्छा, ती एवढी प्रबळ होती की ज्यामुळे कृष्णाची कृपानी परफेक्टली त्याला प्रोटेक्ट करून ठेवलेलं त्याला. आणि मग काय होतं की जर का आपली समजा इच्छा जर का प्रबळ नसली, तर तिकडे मग आपल्याला भक्ती आपल्याला सपोर्ट करत राहते, की कॉन्स्टंटली भक्ती कृष्णाची करत राहिलो तर मग आपलं नॉलेज पण वाढत राहतं, आपलं डिटर्मिनेशन पण स्ट्रॉंग होतं, आपलं फ्री विल जे आहे ते पण स्ट्रॉंग होतं, की चुकीच्या मार्गांकडे न जाण्याचा मग आपला जो कल आहे तो वाढत राहतो, म्हणजे भक्त कृष्णाकडे जाण्याचा कल वाढत राहतो. हरे कृष्णा.
मग काय होतं, मग आता बघूया. आता मग आता हा फंडामेंटल्स आपल्याला कळले की कोणत्या बेसिसमुळे आपण वाईट मार्गावरती लागू शकतो आणि कोणत्या बेसिसवरती चांगल्या मार्गावरती लागू शकतो, काय फॅक्टर्स असतात हे कळल्यावरती मग आता आपल्याला कळेल की आध्यात्मिक दृष्ट्या जर का एखाद्या प्रगत कुटुंबामध्ये जर आपण जन्म घेतला तर आपल्या आध्यात्मिक प्रगतीला कशी मदत होते. तर आपण आता बघतो ना, आपण ह्याबद्दल आपण बोललो की भौतिक गोष्टींकडे आकर्षण होणं हे खूप सिंपल आहे, एस्पेशली कलियुगामध्ये. आध्यात्मिक गोष्टींकरता आकर्षण होणं खूप कमी प्रोबॅबिलिटी आहे त्याची. ओके. त्यामुळे काय होतं की जर का आध्यात्मिक गोष्टींकडे अट्रॅक्टच नाही झाली व्यक्ती, तर आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करणं अजूनही डिफिकल्ट होतं. आणि जर आध्यात्मिक मार्गावरती प्रगतीच करणं डिफिकल्ट झालं तर योगाची सिद्धी गाठणं हे अजूनही डिफिकल्ट ठरतं. त्यामुळे काय होतं की आपण काय गोष्टी निवडतो ज्याच्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होईल आणि काय गोष्टी न निवडाव्या हे खूप इम्पॉर्टंट ठरतं. म्हणजे राईट गोष्टी, चांगल्या गोष्टी निवडणं आणि वाईट गोष्टींना रिजेक्ट करणं, भौतिक जी प्रलोभनं असतात त्यांच्या बळी न पडणं हे खूप इम्पॉर्टंट ठरतं. त्यामुळे अर्जुन ह्याबद्दल काय बोलला, योगात चलित मानस. चलित म्हणजे त्याचं भरकटलं जाण्याचं प्रोबॅबिलिटी खूप जास्ती आहे. मनाचं इंद्रियांनी फोर्स केल्यामुळे मनाचं अट्रॅक्शन, त्याच्या इंद्रिय तृप्ती ज्यातनं होते अशा गोष्टींकडे अट्रॅक्ट होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. त्यामुळे तो योगा मार्गावरती भ्रष्ट होण्याचा चान्स आहे जास्ती. ओके. म्हणून कृष्ण बोलतोय की बाबा आध्यात्मिक कुटुंबामध्ये, म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत असलेल्या कुटुंबामध्ये जर का एखाद्या व्यक्तीला जन्म मिळाला तर त्याची आध्यात्मिक प्रगती होण्याचं, पालन पोषण होण्याचं प्रोबॅबिलिटी जास्ती आहे. म्हणून कृष्ण मुद्दामून अशा कुटुंबामध्ये त्याला जन्म देतो इकडे. ह्याचा फायदा काय होतो की म्हणजे जन्माच्या आधीपासनं गर्भसंस्कार जे असतात, पोटात असल्यापासनं जे संस्कार होतात त्याच्यामुळे त्याची मेंटॅलिटी तिथपासनंच सेटअप व्हायला स्टार्ट होते की बाबा तुला मी चुकीच्या मार्गावरती भटकून देणार नाही. तुला कुटुंब पद्धती जी आहे ते जी आध्यात्मिक संगोपन म्हणतात ते त्याला त्यावेळेपासूनच मिळतं. त्याला अगदी म्हणजे अगदी लहान वयापासून मिळायला स्टार्ट होतं. आपण मुलांना काय सांगतो, अरे हा जो आहे ना तो देव आहे, हा ह्याच्या पुढे नमस्कार करायचा, प्रार्थना कर, हा नीट डोळे बंद कर, उभा राहा आणि व्यवस्थित नमो नमो कर. त्याला हे सगळं आपण लहान मुलांना शिकवतो ना. आणि त्यावेळपासनं आपण त्याला कमीत कमी देव आहे ह्या लेवलपासनं सुरुवात करतो आपण त्याला. आता बरेचसे आई वडील असतात जे मुलांना सांगतात, ओके ओके तुला काय हवंय, जा बाप्पाकडे जाऊन मागतो, हा कृष्णाकडे नाही, कोणत्या देवतेकडे जाऊन मागतो. तर आपण मग हे संस्कार त्याला देत राहतो की मागणं जे आहे ते देवाकडे करत राहणं वगैरे. पण जी जरा आध्यात्मिक दृष्ट्या अजून प्रगत कुटुंब असतं ते मुलांना सांगतात की बाबा काही मागायची गरज नाहीये कृष्णाकडे. तुला जी गरज आहे ते सगळं त्याला माहिती आहे. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा ती गोष्ट तो तुला देईल, तुला मागायची गरज नाहीये. ते अजून एका लेवलचं झालं. पण हे काय झालं, हे सगळे संस्कार झाले. हे कमीत कमी त्याला एवढं तरी जाणवून देतो की बाबा कृष्ण आहे, देव आहे, तुझी काळजी घेतोय तो, डोंट वरी म्हणून. नाहीतर काय होईल, एक व्यक्ती नास्तिक बनून जाईल, देव नाहीच आहे असं त्याचा समज होईल. कमीत कमी त्यापासून तरी तो वाचला जातोय. त्यामुळे काय होतं की एखादं कुटुंब जर का त्यांनी अध्यात्मक खूप प्रगती केली असेल, समर्पण केलेलं असेल अशा वेळेला, त्यावेळी जे आई वडील असतात, आजी आजोबा असतात, त्याचे नातेवाईक वगैरे जे असतात, त्यांना आपल्या पुढच्या पिढीला ते आध्यात्मिक ज्ञान देणं जास्ती सिंपल पडतं. आणि आधीचे जे मुलांचे कर्म आहेत, आधी त्यांनी जी भक्ती केलेली आहे, त्यामुळे त्या मुलांना ते ज्ञान एक्सेप्ट करणं सुद्धा सिंपल बनतं. आणि हे जे इम्प्रेशन्स असतात ना, ही छाप असते ती त्यांच्यावरती बिंबवणं, ती प्रोसेस चालू होते आणि ते बिंबवणं सिंपल पडतं. आता तुम्ही साधी गोष्ट बघू शकता, एक सोनं आहे,
सोनं जेव्हा सॉलिड फॉर्म मध्ये असतं त्यावेळी कुठली छाप मारायची असेल तर थोडं डिफिकल्ट असतं. पण जेव्हा लिक्विड फॉर्म मध्ये असतं किंवा थोडं मीडियम फॉर्म मध्ये असतं त्यावेळी त्याच्यावरती छाप मारणं जास्ती सिंपल पडतं. तर काय पद्धती आहे, कोणत्या स्टेजला आहे त्याच्यावरनं आपण डिसाईड करतो. ठीक आहे. आणि म्हणून मग त्यांचा मग कल डेव्हलप व्हायला स्टार्ट होतो. आणि असं जे वातावरण आहे त्याच्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती व्हायला स्टार्ट होते. पण आता काय होतं की भौतिक जेव्हा कुटुंबामध्ये जेव्हा आपल्याला जन्म मिळतो त्यावेळी ते जे संगोपन असतं ते तुमच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत राहतं. त्यामुळे तुम्हाला सकाम कर्मयोगाच्या पलीकडे जर न्यायचं असेल तर ती कुटुंब पद्धती मग मग त्यांना थोडी ती डिफिकल्ट बनत जाते. का तर माझ्या आई वडिलांनी मला देवापुढे जर उभं राहायचं असेल तर फक्त मागण्याकरता एवढंच मला शिकवलेलं आहे. बाकी सगळं जे आहे ते आपण पैसा अर्न करायचा आणि एन्जॉय करायचं हेच शिकवलं. त्यामुळे त्यांना काय होतं, असे जे संस्कार झालेले असतात त्यांचा एक पहिला प्रतिकार करावा लागतो, त्यांना निगेट करावं लागतं आणि पुढे चालावं लागतं. त्यामुळे ते त्यांना थोडं ते अजून डिफिकल्ट बनत जातं. आणि हाच जर कॉन्सेप्ट तुम्ही अजून एक्सटेंड केला तर ज्या व्यक्तींना अतिशय म्हणजे विचित्र कुटुंबामध्ये जन्म मिळालेला आहे, ज्याचे आई वडील फक्त नास्तिक आहेत, फक्त दारू पिणं, मौज मजा करणं, शारीरिक मजा करणं, नॉन व्हेज खाणं, जुगार खेळणं वगैरे, फक्त ह्याच गोष्टी जर करत असतील तर मग आता तुम्ही विचार करा की त्या व्यक्तीला आध्यात्मिक मार्गावरती चालणं ॲब्सोल्युटली इम्पॉसिबल बनून जातं. आणि हे सुद्धा त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मावरती अवलंबून असतं. मग आणि म्हणून मग एखाद्या व्यक्तीला जेव्हा एका भक्ताच्या घरी जन्म मिळतो, धीमताम हा जो शब्द वापरला, त्या घरी जन्म मिळतो, तर त्या व्यक्तीला मग कृष्णाकडे जाणं किती सिंपल पडतं. मग त्यामुळे आध्यात्मिक जर का कोणाची पार्श्वभूमी असली तर त्यांना कृष्णाकडे जाणं म्हणजे नदीचा प्रवाह असतो ना, त्या प्रवाहाच्या बरोबर कोणाला जर जायचं असेल तर त्याला स्वतःहून एफर्ट्स कमी टाकावे लागतात. प्रवाह जो असतो तो स्वतःच त्याला घेऊन जातो पुढे. तसंच असतं जर का आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत कुटुंबामध्ये जन्म मिळणं म्हणजेच कृष्णाकडे प्रगती करणं जास्ती सिंपल पडतं. पण समजा एखाद्या व्यक्तीला एका अतिशय आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय निकृष्ट अशा कुटुंबामध्ये जन्म मिळाला तर त्याला प्रवाहाच्या विरुद्ध स्विमिंग करत 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 पुढे यावं लागतं, विच इज व्हेरी डिफिकल्ट. आणि मग जेव्हा अशा कुटुंबामध्ये आपल्याला चांगल्या कुटुंबात जन्म मिळतो त्यावेळी काय होतं, मग आपल्या ज्या चुकीच्या इच्छा असतात त्या ऑटोमॅटिकली आपल्या डायव्हर्ट होतात, निघून जातात मनातनं. आणि ज्या करेक्ट इच्छा असतात त्यांना एक सपोर्ट मिळतो, एक एनकरेजमेंट मिळतं एकीकडे. आणि मग नंतर मग त्यांचं प्रगती स्टार्ट होते आणि मग मग ती व्यक्ती भक्ती साधना वगैरे ही करायला स्टार्ट होतं. ओके. आता इस्कॉन मध्ये बरीच कुटुंब आम्ही बघितलेले, जेव्हा मुलं 18-20 वर्षाची असतात तेव्हा जॉईन होतात इस्कॉन मध्ये, मग त्यांचं लग्न सुद्धा होतं. ते एका अशा मुलीशी होतं किंवा अशा मुलाशी होतं जो सुद्धा ऑलरेडी दीक्षित आहे, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे. हा. आणि मग त्यांना जी मुलं होतात त्यांना तर जन्मापासूनच मिळतं. आम्ही बघतो 3-3, 4-4 वर्षाची मुलं सुद्धा हातात माळ घेऊन चॅन्टिंग करत बसलेली असतात. हे का होतं हे? हा सिंपल प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो. त्यामुळे त्यांना जी प्रॅक्टिस करायला जी एन्व्हायरमेंट मिळतं ना, ती एन्व्हायरमेंट इतकं चांगलं असतं की त्यांचा मग ग्रोथ जो आहे तो अतिशय सिंपल बनून जातो. मग नंतर इच्छांचं शुद्धीकरण होतं. जर का काही चुकीच्या इच्छा आधीच्या जन्मी राहिल्या असतील तर ह्या जन्मी त्याचं शुद्धीकरण होतं. मग कृष्णाकडे मन अजूनही स्ट्रॉंगली आपलं वळायला चालू होतं. आणि मग जे मटेरियल गोष्टींकडे जे अट्रॅक्शन असतं ते पण कमी होतं, बालपणापासूनच ते कमी होतं. मग नंतर आपल्याला जास्ती चांगलं कळायला लागतं की बाबा नाही, आपल्याला वाईट काय चांगलं काय हे जन्मापासूनच सांगितलंय, बालपणापासूनच सांगितलेलं आहे.
त्यामुळे मग भरकटून जाण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे मोठं झाल्यावरती ती अजूनही भरपूर कमी होते. मग आध्यात्मिक प्रगती अशा कन्फर्म स्टेजला येते, ज्यामुळे मग नंतर त्याच्या इच्छा पण कृष्णा ओरिएंटेडच असतात आणि मग त्यांना त्या जन्मीच गती कृष्णाकडे पोहोचण्याचे चान्सेस भरपूर वाढलेले असतात. पण मग आता कृष्ण का बोलतोय दुर्लभतरम? तर आपण जस्ट पटकन बघून घेऊया की असा जन्म मिळणं खूप दुर्लभ आहे म्हणून. पण 9:30 झालेत, एक 10 मिनिटं घेतो मी तुमची जास्ती फक्त अजून. तर 7व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. मनुष्याणाम म्हणजे वेगवेगळ्या मनुष्यांमध्ये, सहस्रेषु अशी सहस्त्र सहस्त्र म्हणजे हजारो हजारो लोकांमध्ये, कश्चित म्हणजे खूप कमी लोक, यतती सिद्धये ह्या मार्गावरती चालायला चालू करतात. कोणत्या मार्गावरती? भक्ती मार्गावरती. ओके. आणि यतताम म्हणजे प्रयत्न केल्यानंतर ज्यांना सिद्धी म्हणजे भक्ती प्राप्त होते आणि माझ्या मार्गापर्यंत ते खूप स्ट्रॉंगली येत आहेत आणि चालू करून माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. कृष्ण बोलतोय ते अजूनही कश्चिन, अजूनही ते दुर्लभ आहेत ते. आणि कृष्ण बोलतो की अशा लोकांमध्ये माम वेत्ती तत्वतः, मला जे ओळखू शकतील, मला जे समजू शकतील, अशी लोक अजूनही दुर्लभ आहेत. ओके. तर आता आपण ह्याला कोरिलेट करू शकतो 42व्या श्लोकाबरोबर, की कृष्ण जेव्हा बोलतोय दुर्लभ तरम, तर तो का दुर्लभ आहे ते आपल्याला कळू शकतं. लोकांचं इन्क्लिनेशन ह्या कलियुगामध्ये आध्यात्मिक मार्गावरती ऑलरेडी कमी आहे. त्याच्यात सुद्धा आध्यात्मिक जर का आपण सकाम कर्मयोग सुद्धा आध्यात्मिक मार्गामध्ये आणला तर लोक जास्तीत जास्त जी देवाकडे जे येतात ते भौतिक गोष्टी मागण्याकरता येतात. त्याच्यात सुद्धा भौतिक गोष्टी जर सोडून दिल्या आणि फक्त कृष्णाकडे जाण्याची जी इच्छा ठेवतात प्रबळ, ते अजूनही कमी आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कृष्ण बोलते की अशा लोकांमध्ये सुद्धा मला जो व्यक्ती तत्वता, मला जो जाणू शकतो, ओळखू शकतो, हे अजूनही भरपूर लोक कमी आहेत. त्यामुळे कृष्ण बोलतोय की बिकॉज तुमच्या इच्छाच चुकीच्या आहेत, तुमच्या इच्छाच भौतिक लेवलच्या आहेत, आध्यात्मिक मार्गाच्या इच्छा कमी आहेत, माझ्याकडे येण्याची इच्छा कमी आहे, त्यामुळे तुम्हाला जे जन्म जे मिळतात ते सुद्धा अशाच प्रकारचे जन्म मिळत आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छा तुम्ही त्याचा फुलफिलमेंट करू शकता. माझ्याकडे नाही न येण्याची तुमची इच्छा आहे, नो प्रॉब्लेम, मी तुम्हाला असं एन्व्हायरमेंट क्रिएट करून देतो ज्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे नाही येऊ शकणार. घ्या, तुम्ही तुमच्या भौतिक इच्छा पूर्ण करत राहा तुम्ही. त्यामुळे असा जन्म मिळणं दुर्लभतरम आहे. त्याला कृष्ण रिस्पॉन्सिबल नाहीये, रिस्पॉन्सिबल आपले कर्म, आपल्या इच्छा, त्या रिस्पॉन्सिबल आहेत त्याला. हरे कृष्ण. त्यामुळे जर का आपण खूप चांगल्या इच्छा ठेवल्या, कृष्णाकडे पर्यंत पोहोचण्याची इच्छा ठेवली, आपण त्याप्रमाणे आपण भक्ती वगैरे करत राहिलो, तर कृष्ण तशी सिस्टम आपल्याला, त्या सिस्टम मध्ये आपल्याला जन्म देईल आणि जिकडनं आपल्याला सपोर्ट मिळत राहील. आणि मग बुद्धिमत्तेने जी लोक प्रगत आहेत, भौतिक दृष्ट्या नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या, अशा कुटुंबामध्ये आपल्याला जन्म मिळेल आपल्याला. आणि अशी लोक खूप भाग्यवान असतात, कारण असा जन्म दुर्लभतरम आहे. ह्या सगळ्या ज्या ही जी सिस्टम आहे त्याचा सपोर्ट सिस्टम ते इतकं स्ट्रॉंग असतं की आपल्याला भरकटून देण्याची त्यांची म्हणजे जी प्रोबॅबिलिटी आहे ती खूप मिनिमाइज होते एकदम. त्यामुळे प्रभुपादांनी त्यांच्या तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे की आचार्य किंवा गोस्वामी ज्या घरी असतात अशा कुळामध्ये जन्म मिळणं खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे ती जी अशा जन्माचा खूप प्रशंसा केलेली आहे. त्या बालपणापासूनच त्या बालकाला आध्यात्मिक संस्कार मिळतात आणि आध्यात्मिक मार्गावरती चालण्याचं प्रोत्साहन मिळतं. आणि ही जी परिस्थिती असते, ही आचार्य गोस्वामी ज्या घरामध्ये असतात, त्या घरामध्ये ही परिस्थिती, त्या कुळामध्ये ही जास्ती स्ट्रॉंग असते ही.
त्यामुळे प्रशिक्षण मिळतं लहानपणीच. आम्ही आता इस्कॉनमध्ये आम्ही बघतो 4-4 वर्षाची मुलं पूर्णपणे आचमन वगैरे व्यवस्थित करू शकतात. आज जर का मी बाकीच्या मुलांना जर विचारलं, ओके, जे ज्यांच्यामध्ये असे संस्कार झालेले आहेत, त्यांना आचमन म्हणजे काय तेच माहिती नसतं. का करणं ते पण माहिती नसतं. कसं करणं तर दूरची गोष्ट. तर आचमन इज द मोस्ट बेसिक ऍक्टिव्हिटी. पूर्ण जेव्हा आपण पूजा करतो त्याच्यामधलं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आचमन असतं. तर तेच माहिती नसतं. तर तुम्ही इमॅजिन करा की पुढे चालणं किती डिफिकल्ट असेल ते. हरे कृष्णा. तर प्रभुपादांबद्दल 2 शब्द बोलायचं म्हणजे प्रभुपादांचे जे गुरु होते, तर त्यांचे वडील, त्यांना जवळजवळ 5 का 6 मुलं होती. पण त्या सगळ्या मुलांचे आध्यात्मिक इन्क्लिनेशन बघितल्यावरती त्यांना जाणवलेलं की हे पुढे काही करण्याच्या लेवलचे नाही आहेत म्हणून. म्हणून त्यांनी कृष्णाकडे अक्षरशः साकडं घातलं, प्रार्थना केली की मला एक असा मुलगा दे जो संपूर्णपणे तुझ्या मार्गाकडे चालायचा प्रयत्न करेल आणि तो इतर समाजाला पण प्रगतीकडे घेऊन जाईल म्हणून. ही त्यांनी प्रार्थना केलेली. आणि लिटरली कृष्णाने म्हणजे त्यांच्या घरी असं मूल जन्माला दिलं ज्यांचं नाव नंतर भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज हे झालं, त्यांचं नाव पडलं. त्या व्यक्तींनी ते नैष्ठिकी ब्रह्मचारी राहिले, म्हणजे आजन्म त्यांनी लग्न नाही केलं. आणि त्यांनी संपूर्ण म्हणजे अगदी जन्मापासून शेवटपर्यंत फक्त त्यांनी कृष्णाच्या मार्गावरती चाललेत. तुम्हाला एक गंमत सांगतो मी. रथयात्रा होती पुरीमध्ये, जगन्नाथ यात्रा, रथयात्रा जी होते ती ती त्या पर्टिक्युलर वेळी जेव्हा त्यांचा जन्म झाला त्या वर्षीची ही गोष्ट आहे. तर रथयात्रा त्यांच्या घरावरनं त्यांचा तो रस्ता होता रथयात्रेचा. तर तर रथ त्यांच्या घरी जेव्हा घराच्या समोर पोहोचला तर रथ तिथे थांबला आणि पुढे जायलाच तयार नाही तो रथ. फक्त एवढे धक्का मारतायत, एवढे धक्का मारतायत, तरी सुद्धा तो रथ पुढे जात नाही, म्हणजे जात नाही, म्हणजे जात नाही. अक्षरशः 2 दिवस 3 दिवस झाले तरी रथ पुढे हलायलाच मागत नाही, हलतच नाहीये तो. तोच रथ जो त्यांनी मंदिरापासून इथपर्यंत आणलेला तोच रथ तिथे थांबला, येऊन थांबूनच राहिलेला तिकडे. त्यांना कळत नव्हतं. त्यांनी बरेच विचार केले की का असेल असं, का असेल असं. मग शेवटी एकाला जाणवलं की ह्यांच्या घरी मूल जन्माला आलेलं आहे, त्या मुलाच्या मुळे रथ पुढे जात नाही, तर आपण त्या मुलाला बाहेर आणूया म्हणून. त्यांनी त्या मुलाला बाहेर आणलं, जगन्नाथांचं दर्शन दिलं त्याला, आणि नंतर मग रथ धक्का मारला आणि रथ रथ पुढे गेला. ही ती लेवल आहे त्यांची. ओके. आणि ही जी लेवल होती ती लेवल त्यांच्या म्हणजे घरी जन्म त्यांना मिळाला असे अशी व्यक्ती, मग नंतर त्याचं पूर्ण जन्म, त्याचं जे सपोर्ट सिस्टम आहे ती इतकी स्ट्रॉंग असते. आणि आधीची कृपा, कृष्णाची कृपा आणि आधीचे त्यांचे कर्म ह्यामुळे ते त्यांनी नंतर 64 असे मठ पूर्ण बंगाल ओरिसामध्ये त्यांनी स्थापन केले. आणि आज नंतर प्रभुपादांना त्यांनी दीक्षा दिली आणि प्रभुपादांनी नंतर मग इस्कॉनची स्थापना करून हे पुढे सगळं नेलेलं आहे. आज प्रभुपादांना सुद्धा इतक्या चांगल्या घरी जन्म मिळालेला आणि त्यांचे वडील सुद्धा अतिशय चांगले डिवोटी होते. तर ही जी संधी मिळते ती किती दुर्लभ आहे ते आपण बघू शकतो. आणि आता मग तुम्ही अजून एका पुढच्या एक स्टेप जाऊन तुम्ही विचार करू शकता तुम्ही की तुम्हाला तुमच्या मुलांकरता जर काही चांगलं करायचं असेल तर तुम्हाला किती स्वतःची लेवल आपल्याला वाढवायला पाहिजे. तुम्ही चांगले भक्त बनू शकलात तर तुम्ही तुमच्या मुलांना अजूनही चांगलं सपोर्ट करू शकता, तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या अजून प्रगत होण्याचं. त्यामुळे तुम्ही तुमचं जे अध्यात्म जे आहे, ती प्रगती आहे, ती किती सिरियसली घेतली पाहिजे हे तुम्हाला कळू शकतं. हरे कृष्ण. तर आपण थांबूया इकडेच आणि पुढच्या ह्याच्यामध्ये 43, 44, 45 घ्यायचा प्रयत्न करू आपण.
हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? नाही, जस्ट एक कमेंट करायचंय प्रभूजी, की ते जे म्हटलं जातं की आई वडिलांचे पण पुण्यकर्म किंवा ते मुला मुलींना पुढे हे होतात, तर तशा म्हणजे एक्झॅक्टली तसं नाही म्हटलं तरी पण आता थोडस त्याचा मिनिंग की आपला जन्म ज्या कुळात होतो त्याचं काय जे काय कारण असतं, ते थोड्या पद्धतीने कळालं बेसिकली. खरं ते शास्त्रामध्ये मी तरी असं कुठे काय वाचलं नाही की आई वडिलांच्या पुण्याईमुळे मला सगळे फायदा होतोय वगैरे म्हणून. ते पॉसिबल असेलही, पण नाही, पुण्यकर्माचं नाही, पण आपला जन्म या घराण्यात झालाय तर त्यांनी पण आपल्याला थोड्या पद्धतीने या मार्गावर आणायचा, म्हणजे त्यांच्यामुळेच आपण या मार्गावर आलो असं म्हणूच शकतो, राईट आपण? प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी वेगळी असते. काही आई वडील एवढे आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत नसतात, पण त्यांची मुलं भरपूर प्रगत होतात. आणि उलट सुद्धा होतं, मुलांना बाकीची संगत जी असते त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीमध्ये असं काही रस निर्माण होत नाही आणि त्यामुळे ते भरकटून जातात, आई वडील कितीही प्रगत असले तरी. असंही होऊ शकतं. पण प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी वेगळी असते. गंमत अशी आहे की आपण कोणत्या सिच्युएशन मध्ये जन्माला आलोय ह्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती ऑफकोर्स पडतो. पण आपण आपली जी फ्री विल आहे, जी डिटर्मिनेशन आहे, ते आपण डेफिनेटली आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. त्यामुळे मी रॉंग घरी जन्म मिळाला किंवा रॉंग सिच्युएशन मध्ये मी वाढलो गेलो कॅन नेव्हर बिकम अन एक्सक्यूज आध्यात्मिक प्रगती करण्याकरता. आता एक्झाम्पल घ्या, लेट से फॉर एक्झाम्पल, आता पूर्ण फक्त भगवद्गीता मराठीमध्ये इतके लोक आहेत, आपण इतके मेसेजेस टाकतो, व्हिडिओज टाकतो, रिक्वेस्ट करतो लोकांना येणं. शेवटी ती त्यांची स्वतःची इच्छा आहे ना की क्लासमध्ये यायचं नाही यायचं, किंवा भले ह्या क्लासमध्ये नाही तर कोणत्या दुसऱ्या क्लासमध्ये जातील किंवा कुठनं ना कोणत्या प्रकारे कृष्णाची भक्ती करतील. ही शेवटी त्यांची फायनली स्वतःच डिसिजन येते. तर ही जी आहे हा फ्री विल आहे त्यांचा. त्यांची कर्म आधी काय होती कशी असतील, पण आज तर त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे ना, तर त्याचा वापर करणं न करणं हा त्यांच्या हातात असतं. त्यामुळे आई वडिलांनी चांगलं पुण्य केलं म्हणून मला त्यांच्या घरी जन्म मिळाला, म्हणून त्यांनी मला इथे धक्का मारला आणि म्हणून मी इथे आलो, हा एक फॅक्टर झाला, नो डाऊट अबाउट इट. तो फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. बट असे बरेच अजूनही फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे सुद्धा आपण चालू शकतो, पण आपण ते इग्नोर करतो त्यांना. म्हणून कृष्ण ह्याला दुर्लभतरम हा जन्म म्हटलाय कृष्णाने. आणि ही एक काय म्हणतो त्याला की एक असं ही अनफॉर्च्युनेट सिच्युएशन आहे की सपोर्टिंग फॅक्टर्स असताना सुद्धा लोक त्याला इग्नोर करतात आणि भौतिक मार्गावरती चालायचा प्रयत्न करतात किंवा चालतात. नाही, हरे कारण त्यांना ते ज्ञानच नसतं ना प्रभूजी, असं पण म्हणून ज्ञान नसतं तर का ज्ञान नसतं? कोणी त्यांना त्या सिच्युएशन मध्ये टाकलं की ज्यामुळे त्यांना ज्ञान मिळणार नाही? फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलाला एका वेठ बिगारी कामगार जे असतात, समजा एका किंवा भिकारी असेल, त्याच्या घरी जन्म मिळतो आणि एका मुलाला एका सफिशियंटली फिनान्शियली गुड सिच्युएशन मध्ये असलेल्या कुटुंबामध्ये जन्म मिळतो. आता प्रोबॅबिलिटी की हा जो फिनान्शियली चांगल्या कुटुंबात जन्म मिळाला त्या मुलाची प्रोबॅबिलिटी चांगलं एज्युकेशन, मटेरियल एज्युकेशन मिळून चांगला बिझनेसमॅन बनेल किंवा चांगला डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा कोणतरी असं चांगला बनेल, ह्याची प्रोबॅबिलिटी जास्ती आहे. भिकारीचा मुलगा जर असेल तर त्याच्याकडे तो पैसा नाहीये जो एज्युकेशन मिळवण्याकरता लागतो तो, त्यामुळे त्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. असं नाही की होऊच शकत नाही, प्रोबॅबिलिटी बोलतोय मी. तर ह्याचाच अर्थ काय की फॅक्टर्स जे आहेत ते आपल्या अगेन्स्ट असले तर प्रोबॅबिलिटी कमी होते, फॅक्टर्स आपल्या सपोर्टमध्ये असतात प्रोबॅबिलिटी वाढते. आणि कृष्ण ती हीच सिच्युएशन इकडे क्रिएट करतोय आपल्याकरता. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर ज्ञान नाही आहे तर त्याला ज्ञान नाही का आहे, कारण त्याला अशा सिच्युएशन मध्ये टाकलंय कृष्णाने की ज्यामुळे त्याला ज्ञान मिळणार नाही.
आणि कृष्णाने त्याला असं सिच्युएशन मध्ये का टाकलं, तर त्याची पूर्वीची कर्म अशी होती की ज्यामुळे त्याचं ज्ञान अजूनही कमी कमी होत गेले आणि त्यामुळे अजून कमी व्हावं म्हणून कृष्णाने त्याला त्या सिच्युएशन मध्ये टाकलंय. तर आपण जेव्हा बोलतो ना की बाबा मला माहित नव्हतं म्हणून कृष्ण कोण आहे मला माहित नाही म्हणून मी त्याची भक्ती करत नाही, पण कृष्णाने ती सिच्युएशन तुझ्यावर का आणली की ज्यामुळे त्यांनी स्वतः तुझ्यापासून स्वतःला त्यांनी लांब ठेवलं, तुला त्याच्याबद्दल काही समजूच नाही अशी सिच्युएशन त्यांनी का निर्माण केली. तर हा प्रश्न येतो त्याच्यात. प्रभूजी. ओके. हरे कृष्णा. आपण पुढच्या आठवड्यात भेटू मग आणि पुढचे श्लोक बघूया मग. Hare Krishna, Hare Krishna, Krishna